क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून ते पॅकेट सुद्धा आहेत आणि नाईट स्पर्धा खऱ्या अर्थाने प्रमोद स्मृती 3 वर्षापूर्वी एक दमदार आयोजन सुद्धा त्यांनी केलेलं होतं. बोलूया आमच्या समालोचक कक्षमध्ये. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतला आता अंतिम सामना या ठिकाणी सुरू होतोय. चेक निर्दोष पाटील बुरदुल यांचं इथे स्वागत केलं जात आहे. ओटू ओमकार शेट्टी आणि सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. फलंदाजी करणारा संघ तुम्ही पाहता मैदानाच्या आत स्वर्गीय प्रमोद स्मृती प्रतिष्ठान रिटगर. पहिला चेंडू सुधीर पाटीलचा ओव्हर द बॉलर हेड लॉंग ऑफला पहिल्याच बॉल वरती एक धमाकेदार सुरुवात रिटगरनं केली आहे षटकारानं. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थाने रोशन आमचे ऑर्गनायझर आहेत रोशन मडवी, त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक खुशीचं वातावरण बघायला मिळतो. पहिल्याच बॉलवरती षटकार, हा देखील फुल टॉस, हा देखील डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. लगातार क्रिकेटमधले जे 2 असे फटके आहेत ना की त्यांची जागा क्रिकेटमध्ये काही वर्तुळावरती वेगळीच आहे. गोलंदाजाच्या डोक्यावरून व्ही शेप मध्ये सगळ्यात सेफ आणि सगळ्यात सुंदर फटके. 2 चेंडूवरती 2 षटकार, ते देखील स्ट्रायकर बॉलरला. टेनिस बॉल आता पहिल्यासारखं सर राहिलं नाहीये. बॉलचा फर कधी जाईल ती वाट पाहिली जात नाही. पहिल्या बॉल पासून आक्रमणाला सुरुवात केली जाते. 2 बॉल 12 धावा. बॅकफुटला येऊन पॉइंटच्या वरनं खेळायचं होतं. हा चेंडू देखील जातो डीप बॅकवर्ड पॉइंटला. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झालेत. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे मागचे 3 चेंडू आणि त्याच्यावरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल आपल्याला पाहायला मिळालेत ते या ठिकाणी 14. सुरुवात अप्रतिम झाली आहे. कमबॅकची नितांत गरज आता या मॅच मध्ये असेल फलंदाजी करणाऱ्या टीमच्या विरुद्ध. हा चेंडू सुंदर आहे. सुरुवातीचे आपण 2 चेंडू पाहिले, ओव्हर द विकेट आले, दोन्ही फुल टॉस, तिथे 2 षटकार आले. आता राऊंड विकेट आल्यानंतर एक हाफ ट्रॅकर त्याला स्लॅश केलं पॉइंटला आणि त्यानंतर हा चेंडू हलकासा अँगल होऊन थोडा बाहेर वळतोय, तिथे बीट केलं फलंदाज संदेश सौरभ भगतला. राऊंड विकेट. हा देखील फुल टॉस, इथे कॅचची आहे संधी, झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ आणि जीवनदान तुम्ही कुणाला देताय. ज्या फलंदाजानं पहिल्याच ओव्हरमध्ये मैदानावरती 2 षटकारांनी आक्रमण सुरू केलंय, अटॅक इज अ बस डिफेन्स या एका तत्वावरती जो बॅटर सध्या बॅटिंग करतोय सौरभ भगत, त्याला दिलेलं जीवनदान कदाचित महागडं ठरू शकतं. टीमची टोटल 15 वरती. पहिल्या षटकातील अंतिम बॉल P1चं षटक, 1 लॉंग ऑफ 1 लॉंग ऑन. मिड ऑन सर्कल मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं गोलंदाजाच्या अगदी बाजूला एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, थर्डमॅन गली सर्कलच्या आत. OUT आउट, OUT आउट. आता हा क्रिकेट मधला फेअर गेम आहे. आता इथे कोणती चर्चा होणार नाही की अश्विननं बटलरला बाद केलं, त्यांच्यामध्ये नेहमीच ते बॅटल रंगलं, पण आता क्रिकेटच्या नियमांमध्ये झालाय बदलाव. मंकड विकेट ज्याला म्हटलं जातं, आता ते फेअर गेम मध्ये कन्वर्ट झालंय. आणि अशा प्रकारे जर तुमच्याकडे टॅलेंट आहे, बॅटर आधीच विकेट सोडून क्रीज सोडून पुढे जातोय, तर तुम्ही त्याला धावबाद करू शकता. आणि या ठिकाणी तेच घडलंय. फलंदाज सौरभ भगत झाला बाद. 5 बॉल मध्ये त्याने केल्या रन्स, या ठिकाणी 15. जरी त्याची कॅच सोडली तरी देखील मात्र आपली विकेट आपल्या टॅलेंटनं सुधीर पाटीलनं मिळवली आहे. तर सन्मान्य प्रभाकर दादा पाटील घोट यांचं स्वागत इथे केलं जाईल. प्रभाकर यायचे आपण. नितीन दादांचे खंदे समर्थक, स्वर्गीय प्रमोद स्मृती डिटगर क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते, नाईट स्पर्धेचे आयोजक आमचे मित्र बालकृष्ण दादा भोपी यांचं आगमन झालेलं आहे. त्यानंतर शरद भोपी यांचं आगमन झालेलं आहे. मुकुंद दादा आपण त्याचं स्वागत करायचे. मुकुंद दादा इथे प्रभाकर पाटील यांचं स्वागत करा. बोलूया ओमकार शेट्टी यांच्याकडे कंटिन्यू. मंगळ विकेटच्या स्वरूपात फलंदाज झाले बाद. अंतिम बॉल तो यॉर्कर कमबॅक केलं फायनली सुधीर पाटीलनं. म्हटलं जातं ना मित्रांनो की आता क्रिकेटच्या नियमांमध्ये बदलाव झालाय. अनेक जण म्हणत असतील की आधी संतोष चौधरी सरांना गोलंदाजांना कॉल करायला हवा होता, बॅटर पुढे जातोय, पण आता तसं नाहीये. अंपायरचं कौतुक व्हायला हवं. ज्या क्षणाला स्टिक पडला, बॅटर लाईनच्या पुढे होता, लगेच फिंगर अप झाला. हे असतं एक नॉलेजिंग अंपायरिंग. आणि आज ते संतोष चौधरी सर त्या सोबतीने आमच्या मॅच रेफरीज सध्या आहेत अंपायरच्या भूमिकेत. हिरामणजी भोसले सर आणि शैलेशजी चव्हाण सर
या सगळ्यांच्या माध्यमातून आज आपण अप्रतिम कामगिरी या ठिकाणी पाहताय. स्पर्धेबद्दल जर चर्चा करायची झाली तर फक्त इतकंच म्हणेल, सज्ज आहे आपल्या सर्वांची लाडकी स्वर्गीय पैलवान रामचंद्र मडवी दादांची स्पर्धा. काय दरारा सांगू, या स्पर्धेचं सिर्फ नाम ही आहे काफी. अगदी षटकारांचा पाऊस, चौकारांचा वर्षाव, विकेटी तितकेच आणि आयोजनही तितकंच ब्रँड तुम्हाला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रणेते योगेशदादा मडवी, हितेन मडवी आणि पूर्ण त्यांच्या स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून. षटक संपलं, पहिल्या धावफलकावरती धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळालेत त्या म्हणजे तब्बल 16 आणि विकेट गेली आहे 1. देखिए आपने संतोष चौधरी बारे में, संतोष चौधरी अंपायर हमारे, उनके बारे में बात की थी. ज़रूर तारीफ की काबिल है क्योंकि फैसले कभी उनके गलत नहीं होते और उन फैसलों की वजह से ही उनको कई बड़ी प्रतियोगिता में बुलाया जाता है. लेकिन ये बाहरी किनारा बल्ले का सीधा गेंद शॉर्ट थर्ड मैन को चीरती हुई गई. डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन. चौकार आल्या पहिल्याच बॉलवरती. इथे देखील सुरुवात दमदार झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज किरण पाटील. एक चांगला बॉलर आहे किरण पाटील. नेहमीच टीमला ज्या ज्यावेळी गरज आहे त्या त्यावेळी चांगल्या क्रिकेटसाठी किरण पाटीलला ओळखलं जातं. उजव्या हाताने आत बाहेर वळवणं, इन स्विंगर आउट स्विंगर ही त्याची ताकद आहे. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर चेस करतोय. अडवला बॉल फर्स्ट अटेम्प्टला उचलून थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी सहजच कंप्लीट झालेत. अनेक साऱ्या अडचणी, अनेक सारे प्रश्न, अनेक सारी संकट, त्या सगळ्यांवरती तुमच्या क्रिकेटनं तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. तर इथे सन्माननीय स्वर्गीय रामचंद्र मडवी यांचे बंधू दिलदार व्यक्तिमत्व दिलीप शेठ मडवी यांच्याकडून समालोचक आणि डीजे मास्टर यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. दिलीप शेठ मडवी साहेब तुमचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमच्या समालोचक ग्रुपला 500, डीजे साऊंड सिस्टीमला 500 रुपयाचा कॅश प्राइज. अजून एक विकेट या ठिकाणी मिळणार आणि धक्का लागेल तो म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्या रिडगर संघाला हा दुसरा. आज बुर्दुल टीम ज्या नावानं खेळतीये, खरं तर काळ्याच्या पडद्यामागे जे एक क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट वेड आणि एक पुरस्कर्त्यांच्या विश्वातलं मोठं नाव म्हणजे स्वर्गीय बाळाराम कोपरकर आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्याच नावानं स्वर्गीय बाळाराम कोपरकर प्रतिष्ठान बुर्दुल आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय प्रमोद स्मृती प्रतिष्ठान. विरांश इंटरप्राइजेस निर्दोष पाटील बुर्दुल विकेट हॅट्रिक साठी त्यांच्याकडनं कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचं. अनेक सारी कॅश प्राइजेस इथे सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक मॅच मध्ये पारितोषिकांचा वर्षाव. एक्स्ट्रा कव्हरला फटका लाजवाब, एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स 4. आयोजक योगेश मडवी, हितेंद्र मडवी, तोड नाही आयोजकाला. महेश दादा गायकवाड आले बघा आज या चषकाला. महेशदादा गायकवाड यांचं फार मोठं योगदान असतं. अगदी गुरुस्थानी स्वर्गीय रामचंद्र मडवी या व्यक्तिमत्वाला मानणारा एक कार्यसम्राट नगरसेवक आणि नुकतीच कल्याण विभागाच्या शहर प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. शब्दाला जागणारा, वक्तृत्वाला अगदी आपण जर पाहिलं ना तर कधी मागे न हटणारा आणि दिलेला शब्द पाळणारा, गोरगरिबांच्या घरापर्यंत जाऊन दिवाळी साजरी करणारा एक सच्चा नगरसेवक म्हणजेच महेशदादा गायकवाड. क्रिकेटवरती त्यांचं विशेष प्रेम आहे. इथे अंपायरचा निर्णय कदाचित नॉट आउट येऊ शकतो, कारण ज्या अनुषंगानं आधी बॉल हातात घेण्याआधी स्टिक उडवल्या गेल्या आणि त्यामुळे अंपायरच्या माध्यमातून नॉट आउटचा इशारा ठिकाणी आला. या ऍक्शन रिप्ले आपल्या समोर. फिल्डिंग चांगली झाली, डायरेक्ट हिटची गरज होती. आधी हात बेल्स खाली घेऊन आल्या आणि त्याच्यामुळे अंपायरनं या ठिकाणी नॉट आउट घोषित केलं. आणि आपण चर्चा करत होतो महेशदादा गायकवाड या नावाबद्दल, ज्या नावानं सध्या पूर्ण महाराष्ट्र आपल्या कार्यानं दुमदुमून सोडलंय आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या विभागाचे कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब त्यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून महेशदादा गायकवाड यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. ज्यावेळी प्रत्येक जण आपण घरी दीपावली साजरी करत होतो, मला आजही आठवतं बॅट, स्टंप, बॉल, क्रिकेटसाठी जे जे साहित्य लागतं ते आदिवासी पाडातील ज्या खेळाडूंना क्रिकेटवरती विशेष प्रेम आहे आणि ते क्रिकेट खेळत असताना स्वतः महेशदादांनी त्या ठिकाणी त्या सगळ्या किट्स, स्पोर्ट्स किट्स त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आणि त्यांना एक सरप्राईज दिवाळीची गोड भेट दिली. अशा प्रकारे दिवाळी साजरी करणारा नगरसेवक क्वचितच महाराष्ट्रामध्ये एखादाच असेल अनिल दादा, आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव ते म्हणजेच महेश शेठ गायकवाड
गायकवाड ज्यांची उपस्थिती स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये पाहिली. याच टुर्नामेंटमध्ये त्यांना स्विचिटचा मारलेला चौकार तो देखील चर्चेचा भाग राहिला. ती देखील ऑफिशियल व्हिडिओ पेज महेशदादा गायकवाड फाउंडेशन इंस्टाग्राम पेजवरती तुम्ही पाहू शकता, जिथे दादांच्या सगळ्या कार्याच्या अपडेट्स तुम्हाला सातत्यानं पोहोचवल्या जातात. षटकं संपली, 2 धावफलकावरती धावा आफ्टर 2 ओव्हर. पहिल्या षटकात 16, दुसऱ्या आल्या 12. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर झालेत 28. दुनिया एक खिलौना है, जो मिट जाए तो सोना और मिल जाए तो चांदी, लेकिन अगर सब कुछ खत्म हो जाए तो मिट्टी है. त्यामुळे या मॅच मध्ये देखील प्रत्येकाला काही ना काही हवंय. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या षटक ज्यांना टाकलं, आता त्याच्या गोलंदाजी बद्दल नाही तर त्याच्या मंगळ विकेट बद्दल चर्चा सुरू आहे. आता जोपर्यंत त्याचा बॉल विकेटवरती पडत नाही ना तोपर्यंत बॅटर एकही पाऊल हलणार नाही. इथे झाली मिसफील्ड आणि बॉल आलाय लॉंग ऑनला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा नशिबाचा 4. चुकीला माफी नाही. थँक्यू डीजे. आज मडवी परिवाराचं नाव आवर्जून या पंचकृषीत घेतलं जातं. याचं कारण फक्त इतकंच आहे, योगेशदा मडवी जो वारसा है तो सातत्यानं जपतात. सुरमे की तरह पिसा है हमें हालातों ने, तब जाके हम सब मडवी बसे हैं लोगों के निगाहों में. प्रत्येकाच्या मनामध्ये अलीकडच्या काळात ज्या परिवारानं एक स्थान निर्माण केलंय तेच नक्कीच परिवार आहे, ते म्हणजे स्वर्गीय रामचंद्र मडवी यांचा परिवार, जो त्यांच्या कार्याचा जो बाकी वारसा आहे तो सातत्यानं जपतोय. सुधीर तयार, फुल टॉस बॉल, फायदा उचलू शकले नाही. बॉल हवा आहे, कॅचची संधी, गलीमधला फिल्डर चेंडूवरती पोहोचला, त्यांना टिपली कॅच आणि विकेट मिळाली टीम बुर्दुलला. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 3री आणि फलंदाज बाद झाले. या क्षणाला आपण पाहिलं तर कल्पेश भोपी. तर इथे स्वर्गीय प्रमोद स्मृती क्रिकेट संघ रिडगर क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. कुस्ती क्षेत्रातील एक नामवंत निवेदक आमचे मित्र भालचंद्र भोपी रिडगर, कुस्ती क्षेत्रातील निवेदक यांच्याकडून रिडगर क्रिकेट संघाला, प्रमोद स्मृती संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट स्पर्धेच्या या आयोजन कमिटीलाही त्यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. स्वागत आहे भालचंद्र भोपी आपलं. आणि बोलूया डीजे मास्टर आमचे जयेश यांच्याकडे बोलूया. त्याची साऱ्यांच्या मनाला घायल करते रे. एंट्री ही त्याची साऱ्यांच्या मनाला घायल करते रे. हे आमचा महेश गायकवाड असं एकच ब्रँड आहे रे. आमचा महेश थँक्यू डीजे. नो डाऊट ॲट ऑल. प्रत्येकाच्या अडचणीमध्ये एका मोठ्या भावाप्रमाणे खंबीरपणे प्रत्येकाला साथ देणारा आणि नगरसेवक म्हणून अगदी समाजामध्ये एक फार मोठं परिवर्तन घडवून आणणारा आणि मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या आईने शिकवलेली जी शिकवण आहे की समाजसेवा हीच ईश्वर सेवा, त्या एका तत्वावरती आयुष्य जगणारा नगरसेवक म्हणजे महेशदादा गायकवाड. ऑन साइडला फटका, लाजवाब फिल्डर त्या ठिकाणी तैनात. अजून एक विकेट सुधीर पाटीलला मिळती है. मेरा पानी उतरता देख, किनारे पे घर मत बना लेना, समंदर हूँ लौट कर जरूर आऊंगा. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार खाल्ले. त्यानंतर काय कमबॅक केलं मैदानाच्या आतमध्ये टीम स्वर्गीय बाळाराम कोपरकर प्रतिष्ठान बुर्दुल संघाना. विकेट डाऊन नंबर 4. स्पर्धा आयोजक योगेश भाई त्याच्या आयोजनाला तोडत नाही. स्पर्धा आयोजक योगेश भाई आयोजनाला तोडत नाही. आई वडिलांची हाय पुण्याई त्याला कशाची कमीच नाही. क्रिकेट स्पर्धेला साथ दिली या जिवलग दोस्तानी. क्रिकेट स्पर्धेला साथ दिली या जिवलग. थँक्यू डीजे. सगळा जो मित्र परिवार आहे, जिवलग जे मित्र आहेत, गोलंदाजाने लागोपाठ 2 विकेट संपादित केलेला आहे. 3री विकेट घेतली तर निर्दोष पाटील बुर्दुल यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. आणि व्यासपीठावर संघर्ष समितीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष सेनेचे हरचंद्रदादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने आपलं स्वागत आहे. बॉलर इज ऑन हॅट्रिक नाव. मागच्या 2 बॉलवरती मिळालेत विकेट, 2 हॅट्रिक बॉल. गोलंदाज सुधीर पाटील. चेक. तर इथे उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आदरणीय श्री राजेंद्र वारे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने आपलं स्वागत आहे.
यॉर्कर हॅट्रिक बॉल होता, त्याचा सन्मान करण्यात आला. द गेम ऑफ लाईफ रिक्वायर्स ओनली वन थिंग, अ पॉवरफुल माइंडसेट. आयुष्यामध्ये फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे, तुमची प्रचंड इच्छाशक्ती. बुर्दुल टीमकडे बॅटिंग लाईन फार तगडी आहे, त्यामुळे रिडगरला एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल. नो डाऊट ॲट ऑल. रिडगर देखील एक तितकाच दोन्ही बाजूने, मग गोलंदाजी असेल फलंदाजीमध्ये असेल, सक्षम संघ आहे आणि त्या टीमला आज चांगलं क्रिकेट खेळायचं. समोर बुर्दुल संघाच्या लोवर फुल टॉस, समोर ड्राईव्ह केलाय लॉंगॉनला, ऑन ड्राईव्ह. मगाशी मिसफील्ड झाली, यावेळी मात्र तयार होते फिल्डर की कसाही चेंडू येऊ दे, आता एफर्ट मला दाखवायचंच आहे. एक सिंगल पूर्ण झाली आणि संघ 1ने पुढे सरकतोय. 33 धावा. रन्स अतिशय चांगल्या झालेत. पाहिजे फक्त विकेटचा ग्राफ जास्त आहे. पुन्हा एकदा यॉर्कर आणि यावेळी यष्ट्यांच्या समोर परफेक्ट प्लम. फलंदाज होतील बाद, धक्का लागेल. अजून एक अर्धा संघ इथनं होईल गारद आणि 5वी विकेट गमवावी लागतीये आणि त्यातल्या 4 जर आपण पाहिल्या त्या मिळालेत गोलंदाज सुधीर पाटीलला. दिल तो आता है एक दिल जवान में, दिल ताले की आग जाने में, दीवाना बनाए अगदी जर आपण पाहिलं भगवमय वातावरण आहे. महाराष्ट्राचे सध्या मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सध्या जे काम करतात महेशदादा गायकवाड, त्या सोबतीनं योगेशदादा मडवी, अगदी अनेकांचे संगीत देखील आपण ऐकली. मगाशीच आपण एक सुंदर संगीत ऐकलं, अनाथांचा नाथ एकनाथ DJ नितीनच्या माध्यमातून. आणि कौतुकास्पद कामगिरी सध्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब ते देखील करतात. त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती सध्या अनेक घडामोडी होतात. फक्त माझं म्हणणं इतकंच आहे की राजकीय सत्ता कोणाची येईल कोणाची जाईल, राजकीय नेते कधी एकमेकांच्या विरुद्ध किंवा कधी एकत्र. सगळ्यात महत्त्वाचं आहे की जो नेता तुम्ही निवडताय तो पक्षासाठी नाही तर समाजासाठी लढणारा पाहिजे. समाजाच्या एकतेसाठी आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेते जर तुम्ही निवडले तर इन फ्युचर हा महाराष्ट्र आपला आहे. आणि शेवटपर्यंत आपण अभिमानानं सांगू की हा महाराष्ट्र ही मुंबई आमची आहे आणि ते आवाजही आमचाच चालेल. डॉट बॉल येतो, डॉट बॉल नंतर होतं कमबॅक. ओव्हर नंबर 4ला आपण जर पाहिलं तर सुरुवात झाली आहे. दोन्ही एंडनं क्रिकेट खेळलं जातं, दोन्ही एंडनं रन बरसतात. पण जर रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन तुमच्याकडे असेल तर अजून तुम्ही धावा जास्त बनवू शकता. ते चित्र आज फार कमी पाहायला मिळालं. फटका मिस टायमिंग आहे. पहिला डॉट आला आणि तदनंतर आता सेकंड बॉलवरती विकेट मिळतीये. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर बॉलर आलाय अंकुश बॉम्बे. या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं या बुर्दुल गावाच्या क्रिकेटला गोलंदाजी म्हणजे काय हे शिकवलं आणि तदनंतर आज चांगले चांगले गोलंदाज बुर्दुल क्रिकेटमध्ये पाहताय. एक काळ असा होता अंकुश बॉम्बेला 6मधनं 4 यॉर्कर्स 2 लेंथवरती अशा जर आपण गोलंदाजीमध्ये पाहिलं अनेक साऱ्या विकेट करताना पाहिलंय. मात्र सध्या जर आपण पाहिलं तर तो ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय. मात्र तरी देखील तो सांगतोय आज बुर्दुल क्रिकेटला त्यांच्या समर्थकांना ओल्ड इज गोल्ड. बुर्दुल म्हटलं की क्रिकेटसाठी प्रचंड प्रेम आहे. बिंदास दादा असतील, सुनील दादा असतील, बुर्दुलची त्रिमूर्ती जी वयाच्या 45 नंतर आजही मैत्रीसाठी ओळखली जाते. आमचे चिंतामण शेठ असतील, मोतीराम शेठ असतील, त्यानंतर आपण पाहिलं सुरेश शेठ ज्यांचा राजकीय क्षेत्रामध्ये देखील तितकाच मोठा वाटा आहे आणि सध्याच्या घडीला आजही यांनी अनेक मोठी पदं राजकीय क्षेत्रामध्ये भूषवली. कोणी सरपंच झाला, कोणी सभापती झाला, कोणी उपसभापती झालं. पण तरी देखील आज तिघांमधली जी मैत्री सुरुवातीपासून आहे ना ती अबाधित आहे आणि मैत्रीच्या दुनियेमध्ये आजही या त्रिमूर्तीचा ओळख ज्यावेळी बुर्दुल टीम येते किंवा बुर्दुलच्या कोणत्याही गोष्टीमध्ये प्रामुख्यानं या गावाचा विषय निघतो त्यावेळी या त्रिमूर्तीनं बुर्दुल गावासाठी जे दिलंय ते नेहमीच वाखाणण्याजोग आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक आणि प्रेम या स्पर्धेवरती राहिलाय. त्यांचा देखील आशीर्वाद आपण घेऊया आणि जाऊया मॅचमध्ये. टीमची टोटल धाव फलकावरती जी जाऊन पोहोचली आहे 35ला 5. शॉर्ट ऑफ लेन फटका फर्स्टला. अंकुश बॉम्बे कॅच घेणार का? कठीण आहे. मिस जजमेंट आणि सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेत. बुर्दुल टीमकडे बॅटिंग लाईन आपण पाहिली. महेश सारखा एक आक्रमक फलंदाज आहे, डावकुरा त्याचा देखील तितकाच घातक एक फलंदाज टीमकडे. सुधीर आहे, जगदीश आहे, त्यामुळे रन्स बनवावा लागतील. बॅटिंग करताना टीम रिडगरला 5 षटकांमध्ये एकदा का तुम्ही 50च्या पुढे पोहोचला नक्की एक फायटिंग टोटल सेट होईल. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातील पुढचा बॉल
राऊंड विकेट आले ऑन साइडला खडे खडे बिरकावून दिला आडवा पॅकनं क्रॉस बाटेट हिट नवीन दादा गवळी यांचा जो बॅनर आहे त्याला सलामी देऊन बॉल मिड विकेटला क्लिअर करतो सीमारेषा बाहेर इट्स आउट ऑफ द पार्क सिक्सर. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वातंत्र्याचा महासागर निर्माण करणारा राजा म्हणजे राजा शिव छत्रपती. त्यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा. अंकुश बॉम्बे विरुद्ध ठोकला एक दमदार षटकार. सेकंड इन रो ट्राय तर चांगला होता हवेच्या लाटेंवरती बॉल मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वर्गीय मारुती मडवी जे कक्ष आहे त्याला श्रद्धांजली समर्पित करणारा हा 4 आलाय एका टप्प्यावरती. बॉल बाउंड्रीच्या बाहेर इन टू द फॅन्स इन टू द रो आणि या चौकाराच्या मदतीनं पुन्हा एकदा पुनरागमन मॅच मध्ये पाहायला मिळालं. फलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय प्रमोद स्मृती प्रतिष्ठान रिटघर क्रिकेट संघाचं. आपण जर पाहिलं तर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर चौकार षटकार भरपूर लागलेत विकेट देखील गेलेत तितकेच. मात्र धावा सध्या धावफलकावरती प्रेम पाटील वाजे जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत माहिती देत असताना रन झालेत 47-47. तर व्यासपीठावर मित्रांनो खऱ्या अर्थाने आता ज्यांचं आगमन झालं गेल्या वर्षी पहिले पर्व होतं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट स्पर्धेचं. निश्चित स्वरूपात त्यावेळी सुद्धा त्यांची उपस्थिती आपल्याला आवर्जून जाणवली आणि यावेळेस निश्चित स्वरूपात आपण पाहतो की यावर्षी सुद्धा पुन्हा स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानवर असणारं प्रेम या प्रेमास्थ निश्चित स्वरूपात ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर या बाजार समितीवर ज्यांना खऱ्या अर्थाने सभापती होण्याचं भाग्य लाभलेलं आहे ते विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर आदरणीय रामचंद्र वारे साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने आम्ही राजेंद्र वारे साहेब यांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा देत आहोत. पुन्हा एकदा सन्मानित सभापती राजेंद्र वारे साहेबांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला चांगल्या खेळाकरता मनपूर्वक शुभेच्छा आहेत. स्पर्धा भरवणं मी म्हणेल फारसं सोपं असतं पण त्या स्पर्धेचं स्टँडर्ड उंचावरती घेऊन जाणं आणि एकदा का स्पर्धा सुरू झाली ना योगेश दादा की लोकांच्या अपेक्षा वाढत जातात. तर स्टँडर्ड टिकवणं मान्यवरांच्या सन्मानासाठी 7 दिवसाची स्पर्धा 7 दिवस वेळ देणं हे सगळं काही फारसं कठीण असतं. पण खरंच कौतुक व्हायला हवं योगेश दादांचं त्यांच्या पूर्ण मडवी परिवाराचं. प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मानसन्मान अगदी प्रामाणिकपणे या ठिकाणी केला जातो आणि तीच एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आयोजित शिवभक्त स्वर्गीय पैलवान रामचंद्र मडवी चषक 2022. नाउ बॅक टू क्रिकेट. वेलकम बॅक ऑल ऑफ यू. डावा स्टिकच्या कदाचित बाहेर यस अंपाचा इशारा व्हाईट बॉल. डावा स्टिकच्या बाहेर होता संतोष चौधरी जे बटरफ्लाय अंपायर आहेत आणि त्यांच्याकडनं व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नाव होतं मित्रांनो मायकल ओल्डिंग 912 षटकं त्याच्या कारकिर्दीत त्यानं टाकली 5472 बॉल टाकले कधी व्हाईट बॉल टाकला नव्हता. कपिल देव निकन्स त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये त्यानं कधीच नो बॉल टाकला नाही. त्या आयडल शॉर्ट टर्ममध्ये असायलाच हवेत. शफल झाले इथे लाईन चांगली आहे मागच्या लेग स्टीमच्या बाहेर तर यावी ऑफ स्टिकच्या आत होता. यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न मुळीच नाहीये. फलंदाज शफल झाले त्याला फॉलो केलं शेवटचं ओव्हरचं 13 ते अगदी 10 पेक्षा धावा कमी आल्या तर नक्कीच 60च्या खाली एक मोठं लक्ष या मैदानावरती म्हणता येणार नाही पण लक्ष ते चांगलं असेल ज्या अनुषंगानं सध्या रिटघरची गोलंदाजी टच मध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फ्रंट फुटला आले आडवा बॅटनं हँडल निसटला हातातून एका हातानं फटका खेळला मिड विकेटला त्यामुळे एलिव्हेशन टायमिंग जुळालं नाही पण एक धाव त्या ठिकाणी नक्की मिळेल. डीप मिड विकेटवरनं जोपर्यंत थ्रो येतोय या सिंगल नंतर धावफलक पोहोचलाय 49-49 या धावफलकावरती. आज फार एन्जॉय केलं क्रिकेटला. MD गडगे सर होते प्रवीण दुगाडे सरांसारखा एक लेजंड व्हॉइस खऱ्या अर्थानं व्हॉइस ऑफ रायगड या नावानं त्यांना ओळखलं जातं. जगदीशजी पाटील नारिवलीवरनं आपल्यासोबत जोडले केले आणि भरपूर चांगल्या मॅचेस आज निघतात. अजूनही काही मॅचेस बाकी आहेत. आता आपण संध्याकाळच्या टप्प्यात आलो. इव्हनिंगचा सेशन सुरू झालाय आणि आता प्रेक्षकांची गर्दी वाढत चालेल कारण MIDC मधनं 3:30 नंतर आता फर्स्ट शिफ्ट कंप्लीट करून जे येतील ते देखील आज थेट गाठतील उसाटण्याचं हे मैदान आणि आनंद घेतील स्वर्गीय शिवभक्त पैलवान रामचंद्र मडवी चषकाचा.
ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट स्लॉग ओव्हर आहे. आता तुम्हाला हवाई हल्ले करावे लागतील. 55 प्लस जायचं आहे. फिल्डिंग थोडीशी खराब, 2 रन्स बनतील कारण थ्रो देखील थोडा दूर राहिला गोलंदाजापासून. ज्यावेळी तुम्ही लॉंग ऑनला मिड विकेटला आणि लॉंग ऑफला फिल्डिंग करता, तुमच्या टीम मधले सगळ्यात जे बस फिल्डर आहेत तेच त्या ठिकाणी असायला हवे. हे बरोबर माहिती आहे. टीम बुर्दुलच्या कॅप्टनला सुधीर होता आणि त्याच्याकडनं झाली मिसफिल्ड. धावा 50 अप 51 ज्या दिलासा देतील रिडगर क्रिकेट संघाला. लेफ्ट आर्म बॉलर आलाय दिशा भरकटले. आजच्या दिवसातील दुसरा लेफ्ट आर्म बॉलर आहे जो डावखुऱ्याचा असताना देखील अँगलचा फायदा उचलत नाही आहे, जी चर्चा दुपारी प्रवीण दुगाडे सरांनी केली. कारण हा देखील गती त्याच्याकडे, त्या गतीच्या जोरावरती बॅटरला बीट करण्याचा प्रयत्न करतोय. कारण फलंदाज देखील सातत्यानं शफल होत आहेत. पाहिजे त्याची किंमत मोजावी लागेल का गोलंदाजाला. इथे समोर होता, बॅटच्या रडारमध्ये होता, मात्र टायमिंग एलिव्हेशन काही जास्तच देण्याचा प्रयत्न केला. फार वेगानं बॅटचा फ्लो आला, त्यामध्ये चेंडू निघून गेला आणि थोडे लेट झाले खेळताना. फटका फलंदाज होतात बीट, चेंडू जातो डॉट. शेवटचं षटक हातात गोलंदाज आहे त्या ठिकाणी भूषण पाटील. लाईन खराब, कदाचित हा वाईट बॉल. यस वाईट बॉल आहे कारण विकेटच्या आतमध्ये पिच झालाय. तोच जर विकेटच्या बाहेर पिच झाला असता, नो बॉलचा इशारा आला असता, नेक्स्ट बॉल फ्रीची संधी देखील कदाचित मिळाली असती. त्यामुळे बॅटर देखील अशाभूत नजरेनं पाहत होता की व्हाईट बॉल की नो बॉल. मग हा व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळेल. बॉल तयार, पुढचा चेंडू घेऊन यावी पडल्यानंतर हलकासा चेंडू आतमध्ये आला, थोडंसं साईड आर्म हा बॉल रिलीज झाला एक वेगळ्या शैलीनं. एक सिंगल नंतर आपण पाहिलं तर गोलंदाजी नक्कीच चांगली झाली आहे. लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल ऍड होती. धावा पोहोचले 54 वरती आणि अंतिम षटकातील आता चेंडू शिल्लक आहे. या ठिकाणी अंतिम बॉल, डावखुऱ्या त्याचा गोलंदाज, त्याच्यासमोर डावखुऱ्या त्याचा फलंदाज. हे बॅटल नेहमी प्रत्येकाला पाहायला आवडतं. पाहिजे या मॅच मध्ये कशा प्रकारे ते बॅटल पाहायला मिळेल. आपण एक पाहिलं असा गोलंदाज ज्यांना रिव्हर्सिंगचे क्लासेस उघडले, त्यामध्ये आशिष नेहरा, झहीर खान सारख्या गोलंदाजांना आपण पाहिलं. प्रथम श्रेणीची एकही मॅच न खेळता डायरेक्ट इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्याला ऑफर आली, वसीम अक्रम, त्यांना देखील अशाच प्रकारे गोलंदाजी करत अनेक साऱ्या विकेट्स मिळवल्या. मात्र एक मात्र खेळाडू असा होता ज्याला प्रथम श्रेणीची एकही मॅच न खेळता कन्सिस्टंटली जो यॉर्कर टाकत होता आणि त्या यॉर्करच्या जोरावरती त्याला टीममध्ये जागा मिळाली. इथे देखील यॉर्करचा प्रयत्न, लोवर फुलटॉस, मात्र विकेट मिळाली लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात आणि सत्र संपलं. पहिलं, धावा बनले 54 आणि 55 धावेचं लक्ष या मैदानावरती पार करायचं आहे. फलंदाजी करताना दुसऱ्या डावामध्ये ते म्हणजेच टीम स्वर्गीय बाळाराम कोपरकर प्रतिष्ठान बुर्दुल्ला. मात्र एक गोष्ट चांगली आहे, आज फलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय प्रमोद सुदी प्रतिष्ठान रिडगरनं बनवले 54 आणि आज ही टीम सकाळी सकाळी 2 सामने जिंकून आली आहे आणि स्पर्धा आज ते खेळत होते तिरंगा चषक दुंद्रे, म्हणजे आमचे बंधुतुल्य मित्र अमरदादा पाटील त्यांच्या माध्यमातून जो क्रीडा सोहळा भरवण्यात आला दुंद्रेच्या मैदानावरनं. आज ही टीम सकाळपासून विक्ट्री अर्थातच आनंद घेत आली आहे. त्यामुळे आज त्यांचा दिवस कदाचित सोन्याचा आहे. मात्र तो सोन्याचा दिवस आज रिडगरसाठी इथे कंटिन्यू राहील की टीम बुर्दुल त्या धावा चेस करेल. या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आपण वळूयात ते म्हणजेच रायगडचे मुलुक मैदानी तोफ वामनजे गावाचे प्रवीणजी दुगाडे सरांकडे. या मलंगडाची माती गाते वाघाचं गुणगान, मन आभाळा एवढं मोठं ज्याचं कार्य सम्राट होता महान. वाघ झाला कधी अन होणार हो असा रामचंद्र दादा मडवी हो, कार्य होतं अमरावी राहणार हो असा रामचंद्र दादा मडवी हो. धान्या वाघ शिवसेनेचा धान्या वाघ. थँक्यू डीजे. रक्ता रक्तात शिवसेना, परिवारात शिवसेना, गावात शिवसेना, घराघरात शिवसेना, घराघरात भगवा, घराघरात बाळासाहेबांचे विचार आणि दारादारात धर्मवीर दिगेश साहेबांसाठी लढणारे शिवसैनिक ज्या माणसांना तयार केले या पंचकृषीमध्ये, त्या याच पंचकृषीतील एक भगवमय रक्त खऱ्या अर्थानं ज्यांच्या धमन्यांमध्ये सातत्यानं सळसळलं असे स्वर्गीय रामचंद्र मडवी त्यांच्या नावानं रंगतंय आज पैलवान शिवभक्त रामचंद्र मडवी चषक 2022. ते ट्यून विथच, कुठेही जाऊ नका. या वळू आपण दुसऱ्या सत्रासाठी. एक बुलंद आवाज मातृभाषेतनं प्रवीणजी दुगाडे यांच्याकडे आणि त्याआधी आपण जाऊया MD गडगे सरांकडे. थँक्स ओमकार शेट्टे. मनपूर्वक आपलं खऱ्या अर्थाने कौतुक करतो आम्ही. ते मान्यवरांना सन्मानित केले जात आहे. खऱ्या अर्थाने आज व्यासपीठावर उपस्थित असणारे आणि नेहमी स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे योग्यदादा मडवी असतील, हितेंद्र मडवी, त्यांच्या सर्व सहकार्यानं
सातत्याने प्रेम करणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आदरणीय राजेंद्र वारे साहेबांचं यथोचित स्वागत इथे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानच्या वतीने केलं जात आहे. सन्मान्य राजेंद्र वारे साहेब आणि मुकुंददादा मडवी आपण समोर यायचे आहे. कृतिशील विचार इथे राजेंद्र दादा वारे यांच्याबद्दल सांगायचं झालं, राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, एक विचारांचा वसा आणि वारसा ज्याला म्हटलं जातो, कृतिशील विचारांचा गतिशील नेतृत्व लाभलेला की खऱ्या अर्थाने ज्यांना उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती होण्याचं भाग्य लाभलं की प्रत्येकाच्या मनामनावर अधिराज्य गाजवणाऱ्या एका दमदार नेतृत्वाचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. मुकुंददादा मडवी, आमचे योग्यदादा मडवी, हितेंद्र मडवी आणि मुकुंददादांचे सुपुत्र यांच्या शुभाश्रे राजेंद्र वारे साहेबांचं स्वागत इथे केलं जात आहे. त्यानंतरचा सन्मान असणार आहे सुभाष पाटील साहेब, हरिचंद्र पाटील, संघर्ष सेना अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय हरिचंद्र दादा पाटील याचे आपला सन्मान इथे केला जाईल. संघर्षाचं दुसरं नाव म्हटलं ना, त्याचं नाव आहे हरिचंद्र दादा पाटील, की संघर्षाचं नाव तू, मनामनाचं ठाव तू. हरिचंद्र दादा, संघर्षाचं नाव तू, मनामनाचं ठाव तू, जनाचं नेतृत्व तू, जनसेवा करण्यासाठी तन मन धन अर्पिले तू, मातीतल्या माणसाची कललेली जाण तू आणि माणसाला माणुसकीत ओळखणारी जात तू. असे माणुसकीचे नाते खऱ्या अर्थाने ज्याने नाता जोपासलेला आहे ते संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय हरिचंद्र दादा, संघर्ष सेना राष्ट्रीय अध्यक्ष हरिचंद्र दादा पाटील यांचं मायेची उबदार सौंदर्याचे प्रतीक आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचं सन्मान चिन्ह देऊन योग्यदादा मडवी, मुकुंददादा मडवी यांच्या शुभास्ते इथे स्वागत केलं जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल आदरणीय सुभाषदादा पाटील उसाडणे. सुभाषदादा यायचे आहे. सुभाषदादा पाटील आणि प्रमोद स्मृतीचे सर्व प्रमोददादा आमचे बालकृष्ण भोपी यांचं स्वागत केलं जाईल. खेळ स्टार्ट. तो अपील की गई थी गेंदबाज 55 रनों के बचाव में पहली गेंद, हालांकि व्हाइट बॉल डाली गई थी. देवीदास भोपी, अगदी योग्य म्हटलं. ओंकार पाटील या ओंकार शेटे याने स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आयोजित ही शोभक्त स्वर्गीय पैलवान रामचंद्र मडवी चषक 2022 भगवं वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. भगवं रक्त आणि बाळासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी सन्माननीय स्वर्गीय रामचंद्र मडवी यांनी केलेलं काम हे याची देही याची डोळा आपण पाहतोय. बिमर टाकलेला आहे, त्यामुळे नो बॉल येतोय. पंचांचा इशारा, धावफलकावर धावा लागतात त्या. 2 पुढचा चेंडू असणार आहे. फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढे आहे फ्री हिट. तो फ्री हिट की गेंद है. क्या ये आक्रमण होगा? और आक्रमण करना जरूरी है. 55 रन शाम का वक्त है. कभी कभी ऐसा होता है कि शाम के वक्त हवाएं धीरे से चलती है, गेंद थोड़ी सी रुक सी जाती है, और जब ऐसे मौके मिलते हैं फ्री हिट के तो उन मौकों का फायदा उठाना आना चाहिए. क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी. डॉट गेंद की समाप्ति हुई. रुका हुआ टोटल वहीं पे 2 रन. 2 पे आता हुआ टोटल. बुरदुल टीम स्वर्गीय बालाराम कोपरकर प्रतिष्ठान बुरदुल और स्वर्गीय प्रमोद स्मृति प्रतिष्ठान रेडगर के बीच का यह मैच का दूसरा सत्र. पहले सत्र में 54 रन बनाए गए रेडगर द्वारा और बुरदुल टीम को 55 रन बनाने की जरूरत है, लेकिन काफी अच्छी गेंदबाजी हो रही है यहाँ पर रेडगर के गेंदबाज देवदास भोपी. हालांकि एक बीमर भी डाला था उन्होंने, लेकिन उसके बाद एक डॉट गेंद डाली, उसके बाद एक डॉट गेंद डाली. लगातार 2 डॉट गेंदों की वजह से प्रेशर में आ चुके हैं बल्लेबाज महेश पाटिल. बैकफुट पे जाके इस गेंद को खेला. 1 रन जरूर मिलेगा और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 3 रन जरूरी है. अब 26 गेंदे और तीन रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. 55 की दूरी तय करनी है. पहला ओवर है प्रोग्रेस पर, लेकिन अब देखना ये होगा बड़े हिट्स आते हैं कि नहीं. मैंडेटरी पावर प्ले का ओवर है. ढेर सारी मेहनत की है ऑर्गेनाइजर्स ने. योगेश मडवी, हितेंद्र मडवी और उनके सभी साथियों ने
और मेहनत रंग ला रही है। आज इस प्रतियोगिता का चौथा दिन है। ओंकार ने बिल्कुल सही कहा था, एक टूर्नामेंट को रखना और उसके स्टैंडर्ड को बढ़ाना एक अलग नीति होती है, एक अलग रणनीति होती है। क्रॉस बाउंडेड शॉट मिड विकेट के ऊपर इस गेंद को फील्ड किया, लेकिन हल्का सा फंबल, वहां पे सिंगल जरूर मिला बाएं हाथ के बल्लेबाज अजय को। और टोटल अजय बॉम्बे, ये पहली बार मैं ऐसा नाम सुन रहा हूं किसी भी ग्रामीण खिलाड़ी का। इस ओवर की 5 गेंदें हो चुकी हैं, 4 रन स्कोर कार्ड के। हल्की सी अपील और उंगली उठी संतोष चौधरी साहब की। बिली बाउंडन कहा जाता है इन्हें। कभी कभी आरपीएल में 10 दिन अंपायरिंग की, लेकिन ऐसा कभी नहीं लगा कि इनके द्वारा फैसला गलत हुआ हो। टीम का टोटल 4 विकेट जा चुका है। एक आउट होने वाले खिलाड़ी महेश पाटिल डीजे। आयोजक योगेश मडवी, हितेंद्र मडवी, तोड नाही आयोजकाला, महेश दादा गायकवाड आले बघा आजच्या चषकाला. मुकुंद मडवी, दिलीप मडवी, रोशन मडवी हाय संगतीला. देखिए, ये ऑर्गेनाइज किया टूर्नामेंट वेल ऑर्गेनाइज है, ये तो मुझे अच्छा लगा। लेकिन जो मेहमान नवाजी करते हैं गड़गे साहब अपने शब्दों के अल्फाज से, वो भी मुझे काफी अच्छी लगी गड़गे सर। क्योंकि 24 गेंदें, अब 51 रनों की जरूरत। क्या ये मैच बैटिंग करने वाली टीम जीतेगी? बुर्दुल, स्वर्गीय भैरम कोपरकर प्रतिष्ठान बुर्दुल, क्या ये प्रतिष्ठान जीतेगा या फिर स्वर्गीय प्रमोद स्मृति प्रतिष्ठान रेडगर? इस मैच को सुबह से मैच जीते हुए नजर आ रहे हैं रेडगर के खिलाड़ी। 2 मैचेस उन्होंने दूसरी जगह पे जीते हैं, यहां पर खेलने के लिए आ चुके हैं। ये शायद इस प्रतियोगिता का उनका पहला मैच है। उस आड़ने में काफी दिनों बाद मैं भी आया हूं। बहुत कुछ बदल चुका है, आधुनिकीकरण हो चुका है। 3-4 साल बहुत होते हैं मेरे ख्याल से चेंजेस होने में, लेकिन 3-4 नहीं 4-5 सालों से मैं देख रहा हूं हमारे नारिवली के जगदीश पाटिल को। है हैंडसम, वैसे ही है, कोई बदलाव नहीं है इनमें। अभी पाटिल नए बल्लेबाज आ चुके हैं, गेंद हवा में, लेकिन एक बाउंस सीधा 4 डीप स्कोर लेग बाउंड्री के बाहर। बाएं हाथ के बल्लेबाज अजय बॉम्बे ने ये लगाया चौवा और गेंद को भेजा मुंबई। तर इथे बुर्दुल क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी, लागोपाठ 3 चौकार 3 षटकारासाठी श्रीवंश एंटरप्राइजेसचे सर्व्हिस सर्वा निर्दोष पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान जे बॅनर आहे त्याच्यावर हिट केले एखाद्या फलंदाजाचे षटकार, तर त्या फलंदाजाला सुद्धा निर्दोष पाटील श्रीवंश एंटरप्राइजेस बुर्दुल यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील। ओ टू प्रवीण दुगाडे सर। देखिए लोहा घर में भाई, मार लो हथौड़ा। ऐसे मौके बार बार नहीं मिलते, लेकिन हथौड़ा मारने के चक्कर में गेंद हवा में, कैच होने की संभावना, लेकिन गेंद सीधा फील्डर के सामने गई। 2 रन जरूर मिले, बाउंस लेती हुई ये गेंद, और ये तीसरा रन चुराने की कोशिश और कामयाबी। क्यों नहीं रन बन सकते हैं। इस तरह की अगर कोशिश जारी है तो कोशिश करनी चाहिए। इंसान को अपने आप के ऊपर कॉन्फिडेंस होना चाहिए, इंसान की सोच अच्छी होनी चाहिए। आप अपने अच्छी सोच के तहत आप साइंटिस्ट बन सकते हैं, आप अध्यापक बन सकते हैं, आप सैनिक बन सकते हैं, आप एक अच्छे राजकीय नेता बन सकते हैं। ऐसे जीवन में कई ऐसे करियर हैं जहां पर आप अपनी सोच के कारण अच्छा बन सकते हैं, और खेल में भी आप अच्छा बन सकते हैं अगर आपकी थिंकिंग पॉजिटिव हो तो। पॉजिटिव थिंकिंग के साथ अगर खेलते हैं दोनों ही खिलाड़ी तो ये रन बन सकते हैं टीम बुर्दुल के लिए। गेंदबाज प्रणय भोपी, 22 गेंदे 44 रनों की जरूरत। रिवर्स स्वीप का इस्तेमाल, कामयाबी तो मिली है, लेकिन अब देखना यह होगा, गेंद भी ट्रैवल कर चुकी है डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर। 4 रन। भगवे आमचे रक्त आम्ही शिवरायांचे भक्त, भगवे आमचे रक्त आम्ही शिवरायांचे भक्त, शिवरायांनंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे। किस्सा मी तुम्हाला नक्कीच सांगेन। छत्रपतींचा राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती प्रत्येकाला काही ना काही देत होते,
आणि अशा वेळेला मात्र एक मुस्लिम तरुण छत्रपतींकडे टक लावून पाहत होता आणि सगळ्यांना देऊन झालं. महाराजांना वाटलं हा तरुण आपल्याकडे येईल, पण शेवटी महाराजांना त्याच्याकडे जावं लागलं आणि महाराजांनी विचारलं मी सगळ्यांना काहीतरी दिलंय, मला तुला काहीतरी द्यायचंय. त्यावेळी त्यांनी सांगितलं की महाराज मला तुमच्या सिंहासनावरची चादर बदलण्याची संधी द्या. आणि खरोखरच निष्ठेची मागणी. आणि त्यानंतर मात्र आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जर बघितलं, साम्य पाहिलं तर साबीरभाई शेख यांच्यासारखे निष्ठावान शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सुद्धा होते. टोटल तो भीमर साठी तिसरे अंपायर रेफर केले गेलेत. नक्कीच बाळासाहेबांचे अनेक किस्से आहेत. खरं तर आनंद दिघे साहेबांचे अनेक किस्से आहेत, ते आपण नक्कीच घेऊ या स्पर्धेच्या माध्यमातून. पण स्वर्गीय रामचंद्र मडवी यांनी जे काम केलंय कुस्तीच्या माध्यमातून तेही लोकांसमोर यायला हवं. ही स्पर्धा अंबरनाथ तालुक्यांमध्ये ज्यावेळी कुस्ती याने जोर धरला नव्हता त्यावेळी कुस्तीसाठी केलेला प्रयत्न आणि त्यानंतर कुस्तीने धरलेला जोर, खरं तर स्वर्गीय रामचंद्र मडवी यांनी घेतलेली मेहनत. कारण वस्ताद म्हटलं की त्यावेळेला वस्तादाला असं वाटायचं की माझा शिष्य कुठे हरता कामा नये. तिसरा अंपायर सांगतील आपल्याला इस्ट फेअर फेअर डिलिव्हरी. बघा दूध का दूध पानी का पानी, प्राप्ति लाइव. बीस गेंदे 39 रनों की जरूरत. 19 का फासला है रन और गेंदों के बीच. 3 छक्के अगर इन 20 गेंदों में आते हैं, कैलकुलेट क्रिकेट अगर खेला जाता है तो बुर्दुल इस मैच को जीत सकती है, लेकिन उसे जितवाने के लिए कैलकुलेट क्रिकेटर की जरूरत है. जिस तरह आपने देखा होगा एक भी बाउंड्री एक भी छक्का मारने का मौका नहीं दिया रायगढ़ और ठाणे के मैच में ठाणे के गेंदबाजों ने. वहीं दूसरी तरफ कैलकुलेट क्रिकेट खेलने वाले आकाश तारेकर ने रायगढ़ को जितवाया आरपीएल में ठाणे के खिलाफ. ये होता है प्रोफेशनलिज्म. और जो 3 छक्के मैंने कहा था उसमें से एक आ चुका है और वो धागा बल्लेबाज अभी पाटिल ने मिडॉन के ऊपर से लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन. हॅलो अरे मारलेला चेंडू तुझा जाऊ दे सीमा पार. आला बाबूराव. हॅलो मारलेला चेंडू तुझा जाऊ दे सीमा पार. अजून हॅलो. 2 मार माणसं. छक्के, अजून 2 मार. मुझे लगा कि शायद गड़गे साहब कुछ बोलने वाले थे. 19 गेंदे अब 33 रनों की जरूरत है. छक्का आया, एक और मार. क्या एक और मारेंगे डीजे मास्टर की सुनकर? ऑन साइड के ऊपर बड़ा हिट खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन मिड विकेट क्षेत्र में गेंद को गैदर किया गया. ये मैं कहूंगा रनआउट का मौका था. गलत कॉलिंग यहाँ पर. नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज ने कहा भी नहीं था कि मैं दूसरे के लिए दौड़ना चाहता हूं. 18 गेंदे अब 32 रनों की जरूरत. देखिए जगदीश पाटिल सर और हमारे चौहान सर चर्चा करते हुए इस प्रतियोगिता के बारे में. चर्चा होती रहती है. मैं हमेशा कहता हूं कि आज स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ऑर्गेनाइज शिवभक्त स्वर्गीय पहलवान रामचंद्र मडवी स्मृति ट्रॉफी. स्मृति का मतलब है उनकी यादों को उजाला देना, और याद उन्हीं को किया जाता है. जगदीश सर, याद उन्हीं को किया जाता है जिन्होंने हमारे यादों में रहने लायक कुछ काम किया हो. स्वर्गीय रामचंद्र मडवी साहब ने जो काम किए हैं समाज के हित में, जो कुश्ती के हित में, जो राजनीति भी उन्होंने की तो समाज के हित में, वो जो काम किए हैं उनको उनकी यादों को ताज़ा करने के लिए, क्योंकि आज की युवा पीढ़ी को ये पता नहीं है. युवा पीढ़ी को ये पता होना चाहिए कि जिस नेतृत्व को हम मान रहे हैं, जिस मडवी फैमिली को हम मान रहे हैं, उस मडवी फैमिली ने बहुत कुछ त्याग और समर्पण की भावना के साथ लोगों के बीच सेवा की है. थँक्स. इथे व्यासपीठावर आम्ही पाहतो राजेश पाटील आणि बालकृष्ण पाटील यवन जोडी बुर्दुल यांचं व्यासपीठावर आगमन आणि त्यांच्याकडून या स्पर्धेला 4000 रुपयाचा आर्थिक सहकार्य. निश्चित तौर पर एवन जोड़ी, देखिए 2 दोस्तों की जोड़ी रहती है जय और वीरू, लेकिन कुर्बानी देगा कौन इस मैच में? कौन से ऐसे गेंदबाज होंगे जो कुर्बानी लेंगे या कुर्बानी देंगे? 1 बाउंस. ऐसा लगा कि गेंद शायद लॉन्ग ऑफ के ऊपर से चली जाए, लेकिन अंतिम क्षणों में बहुत ही बढ़िया फील्डिंग हुई लॉन्ग ऑफ के खिलाड़ी द्वारा. 1 रन मिला. 1 रन से समीकरण बदलता हुआ 17 गेंदे अब 31 रनों की जरूरत. हाई वोल्टेज मुकाबला है ये. कांटे की टक्कर, दोनों तरफ की दिल की धड़कनें हो चुकी है तेज. डीजे मास्टर ने भी बजाया था जब
थर्ड अंपायर का डिसीजन पेंडिंग था, तब डीजे मास्टर नितिन ने भी बजाया था। ये दिल की धड़कनें तेज होती है जब मुकाबला एयर टाइट हो, जहां पर एक छक्का भी आपको सदमा दे सकता है, एक डॉट गेंद भी आपको कोमा में डाल सकती है, एक विकेट आपके द्वारा मैच में आपको निकलवा सकती है बाहर। लेकिन ये डॉट गेंद आई, मैंने कहा था एक डॉट गेंद भी प्रेशर ला सकती है। 16 गेंदें, अब 31 रनों की जरूरत, 15 का फासला है रनों और गेंदों के बीच। एक एयर टाइट मैच, कांटे की टक्कर। ऑन साइड के ऊपर खेला, एक जरूर मिलेगा, क्या मिलेगा दूसरा? अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। बाएं हाथ के बल्लेबाज अजय बॉम्बे और उनके साथी अभी पाटिल के बीच। अभी पाटिल खेल रहे हैं नीचे 12 के योगदान पर, तो 10 के योगदान पर खेल रहे हैं अजय बॉम्बे। 15 गेंदे, 29 रनों की जरूरत। बैक टू द बॉलर। देखिए यहां पे विकेट ना मिले, मैं तो जरूर कहना चाहूंगा रीडगर टीम ये चाहेगी भले ही विकेट ना मिले, लेकिन डॉट गेंदें जितनी मिलेगी उतना फायदा होगा। अंतिम 2 ओवर में हम प्रेशर को बढ़ाएंगे। वहीं दूसरी तरफ जो बुर्दुल टीम के खिलाड़ी है, स्ट्राइकर एंड पे जो बल्लेबाज हैं अजय बॉम्बे, ये सोच रहे होंगे कि इस ओवर की जो आखिरी गेंदें बची है 2, वहां पर अगर एक हिट आ जाए तो अंतिम 2 ओवर में प्रेशर कम होगा। ये भाई मनोवैज्ञानिक लड़ाई होती है, टेम्परामेंट की लड़ाई होती है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, 1 रन जरूर मिला, दूसरा चुराने की कोशिश नहीं की गई। 1 रन के साथ 28 की दूरी तय करनी है। गेंदें बची है 13। टीम खेल रही है इस वक्त, बल्लेबाजी कर रही है टीम बुर्दुल, स्वर्गीय बलराम कोपरकर प्रतिष्ठान बुर्दुल, और उनके अगेंस्ट खेल रही है स्वर्गीय प्रमोद स्मृति प्रतिष्ठान रीडगर। VRCC उसाटने टीम के कप्तान से मैं जरूर गुजारिश करना चाहूंगा कि आप रिपोर्टिंग करें। यहां से जो जीतेगा विनर वर्सेस विनर। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, क्या गेंद भाई लग बाउंड्री के बाहर होगी, लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग, 1 रन जरूर मिला। देखिए दोनों ही खिलाड़ी ने यह सोचा है कि हम इस टीम के रिकग्नाइज बल्लेबाज बुर्दुल की तरफ से जो 6-7 नंबर तक बल्लेबाजी हो रही होंगी, उनमें से बेस्ट को उतारा जा चुका है। तो ऐसे में वो सोच रहे हैं कि क्यों ना हम पूरे ओवर खेले और आने वाली 12 गेंदों में ये 27 रन बनाए। सोच तो अच्छी है, लेकिन सोच के ऊपर कारगर साबित होना भी जरूरी। थँक्स प्रवीण दुगाडे सर. इथे एका बाजूला आपण पाहतो खऱ्या अर्थाने प्रमोद स्मृती रीडगर क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ बुर्दुल व्यासपीठावर दोन्ही क्रिकेट संघाचे समर्थक आहेत. एका बाजूला आपण पाहतो बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नेहमी खऱ्या अर्थाने प्रवीण दुगाडे सर, चिंतामण शेठ पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने बुर्दुल गावचे नेहमी खऱ्या अर्थाने सर समाजाच्या दृष्टिकोनातून सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे एक व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो. त्यांचं व्यासपीठावर खऱ्या अर्थाने ते क्रिकेटचा आनंद घेतात. एका बाजूला बालकृष्ण भोपी प्रमोद स्मृतीचे खऱ्या अर्थाने सर्वे सर्वात पॅकर्स. पुन्हा एकदा या दोन्ही शिलेदारांचं आम्ही ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो आणि बोलतो आमचे DJ जयेश सिनारे धुंद्रे यांच्याकडे. शुक्रिया डीजे. 12 गेंदे और 27 रनों की जरूरत है. 1-2 बार शायद मैं बोल्ड पड़ा था गेंद डिलीवर होते समय, ऐसे में कमेंटेटर को चुप रहना भी जरूरी है. सॉरी अंपायर, लेकिन फैसला कुछ गलत नहीं हुआ मैदान के अंदर, क्योंकि गेंद प्ले में था, ऑन फील्ड प्ले में था. एज लगता तो मेरे ऊपर जरूर आता. नहीं, ऐसा नहीं है. गलतियों को माफ करना इंसान का धर्म है, और गलतियां करे वही इंसान है, वरना जो गलतियां ना करे उससे परमात्मा माना जाता है. देवदास लेफ्ट आर्म राउंड द विकेट. गेंद हवा में, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, पुल करने की कोशिश की थी, और इसी के साथ बैक टू द बॉलर. जो हवा में गेंद थी उसका आसान सा कैच लिया गया. अब 11 गेंदें, अब 27 रनों की जरूरत.
गड़गे सर, बॉल डिलीवर होते समय कमेंटेटर कब बोलते हैं? तब जिस प्रतियोगिता में मेहमानों की संख्या ज्यादा हो, मेहमान आने के बाद उनकी आवभगत होती है और उसके बाद तुरंत मैच की तरफ जाना होता है, तब ऐसी 2-3 बार गलतियां हो सकती है, तो होती रहती है। 11 गेंदे, अब 27 रनों की जरूरत है। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी और इसी के साथ इनामन भोसले की उंगली उठी, पगबाधित करार दिया गया। 10 गेंदे, अब 27 रनों की जरूरत। इस विकेट के कारण बुर्दुल टीम अब संकट में आ चुकी है। देखिए, लेफ्ट आर्म राउंड विकेट करने के बावजूद भी गेंदबाज को पगबाधित का विकेट मिला। गेंदबाज अब हैट्रिक के द्वार पर दस्तक दे रहे हैं। लगातार 2 विकेटें उन्होंने निकाली है। यह इसलिए मिला क्योंकि गेंदबाज के पास टर्न नहीं है, सीधा लाइन है, तेज रफ्तार के साथ ये बाएं हाथ के गेंदबाजी लेफ्ट आर्म राउंड विकेट ये गेंदबाजी हो रही है। 10 गेंदे, अब 27 रनों की जरूरत है। क्रिकेट है, एक ओवर भी 25 का आ सकता है, ऐसा नहीं है कि रन बन नहीं सकते। ये देखिए, बढ़िया यॉर्कर, वाइड यॉर्कर आउटसाइड द ऑफ स्टंप। और टेनिस बॉल क्रिकेट में इस तरह की गेंदें अमूमन हम देखते हैं, क्योंकि गेंदबाज को अगर बचना हो तो 22 यार्ड की पिच के ऊपर प्रैक्टिस के समय गेंदबाज द्वारा इसी यॉर्कर की प्रैक्टिस ज्यादातर होती है। अच्छी गेंद डाली गई थी, लेकिन एक ही रन मिलेगा। क्या मिलेगा दूसरा? इस 1 रन के साथ अब 8 गेंदे, 26 रनों की जरूरत। स्कोरर ने काफी इंप्रेस किया मुझे, प्रेम ने। पहले से ही लिखा जोखा उनके पास रहता है, फिर टारगेट लिखा जाता है कि 30 गेंदों में कितने चाहिए, फिर माइनस करते चले जाते हैं और रन लिखते रहते हैं 3-4 तरफ। ऐसा नहीं है कि रंगीन पेनों से ही स्कोरबोर्ड अगर लिखा जाए तो वो स्कोरर अच्छे होते हैं। आपकी माइंड शार्प होनी चाहिए, आपको ये पता होना चाहिए कि कितने गेंदों में कितने रन चाहिए, पहले बारी में इस वक्त क्या हुआ था, इस बारी में इस वक्त क्या हो रहा है। ये सब चीजें मुकर्रर करती है कि आप कितने अच्छे स्कोरर है। क्या गेंद डाली थी ये बार, ऐसा लगा था कि यार पार होगी, लेकिन बहुत ही बढ़िया। अब गेंदें बची है 7, जीत के लिए 26 रनों की जरूरत। 7 गेंदें, 26 रनों की जरूरत। देखिए, टीडीपीएल शुरू होने के बावजूद भी इस ग्राउंड के ऊपर मैंने काफी ढेर सारा क्राउड देखा। ये मड़वी फैमिली के ऊपर जो प्यार है, स्वर्गीय हमारे रामचंद्र मड़वी साहब के ऊपर, वो प्यार दर्शा रही है उनकी जनता। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, मुझे ऐसा पता था कि अब गेंद जरूर जाएगी। 1 बाउंस, सीधा फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन। अब 6 गेंदे, 22 रनों की जरूरत। टीजे नितिन। मैं खिलाड़ी तू अनाड़ी, मैं अनाड़ी तू खिलाड़ी। देखिए, कोई भी फिल्म का बैकग्राउंड ना होने के बावजूद भी अक्षय कुमार, ना उनके पिता हीरो थे, ना माताजी हीरोइन थी, लेकिन फिर भी सफल साबित हुए। मैं अपनी मेहनत के कारण, लगन के कारण, मार्शल आर्ट जब उन्होंने सीखा तो वो होटल में कुक का काम करते थे, लेकिन मेहनत की और उसके बाद आज देखिए बॉलीवुड के सुपरस्टार है। यहाँ पर भी अगर बल्लेबाज कोई मेहनत करे टीम बुर्दुल का, तो रातों रात सुपरस्टार बन सकता है। क्योंकि आपने देखा होगा, हेनरी ओलंगा ने जब सचिन तेंदुलकर को आउट किया था तो पहली नो बॉल थी, उसके बाद तुरंत दूसरी गेंद के ऊपर आउट किया। वहां पे फ्री हिट नहीं था नो बॉल के ऊपर उस जमाने में, तो हेनरी ओलंगा रातों रात स्टार बने थे। लेकिन वही हेनरी ओलंगा जब फाइनल में मिले सचिन तेंदुलकर के सामने, तो रातों रात उन्हें 0 भी किया था। क्रिकेट के भगवान सर, भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर ने। तो ये होता है, अप्स एंड डाउन्स आपके जीवन में आते रहते हैं, लेकिन यहाँ पर अगर आपकी जिंदगी को उछाल भरना है
तो बल्लेबाजों को ये रन बनाने की कोशिश करनी होगी, क्योंकि गेंद से ज्यादा बहुत ज्यादा रन हो और वो अगर बल्लेबाज बनाए तो वो याद रहता है, और गेंदों से कम रन हो और गेंदबाज अगर बचाता है तो वो याद रहता है। एक रन जरूर मिला। देखिए 6-5 वाले 6-4 वाले गेंदबाज, कल शिव शक्ति कड़ाव के गेंदबाज भी सभी के दिलों और जुबान पर छाए रहे, जिन्होंने 6 गेंदों में 1 रन को बचाया। भले ही बॉल आउट में उनकी हार हुई हो, लेकिन गेंद से कम रन थे और यहां से गेंद से ज्यादा रन है। जब ये बनते हैं तो बल्लेबाज सुर्खियों में आता है, वरना 6-5, 6 और 6 रन जब बल्लेबाज बचाते हैं, बनाते हैं, तो वो सुर्खियों में नहीं आते। बचाने वाला सुर्खियों में तब आता है। 5 गेंदे 21 रनों की जरूरत। ये देखिए गेंद हवा में है, क्या ये होगा 6 आउट, और इसी के साथ एक और विकेट का पतन। 4 गेंदे अब 21 रनों की जरूरत। और ना हम अमिताभ, ना दिलीप कुमार, ना किसी हीरो के बच्चे, हम हैं सीधे साधे अक्षय अक्षय, हम हैं सीधे साधे। डीजे की तारीफ करना चाहूंगा मैं, डीजे नितिन और उनके साथी की। मैंने अक्षय कुमार की बात छिड़ी थी कि बगैर फिल्मी बैकग्राउंड के बावजूद भी वो बॉलीवुड के सुपरस्टार बने, लेकिन अक्षय कुमार खिलाड़ी कुमार कहा जाता है उन्हें। कौन सा ऐसा खिलाड़ी होगा इस वक्त जो 4 गेंदों में 21 रन बनाने का दमखम रखता है टीम बुरदुल की तरफ से। योगेश पाटिल क्या वो कारनामा करके दिखाएंगे? जब सदाशिव भाऊ को अब्दाली ने पूछा था कि वो लड़ना चाहते हैं आप, तो सदाशिव भाऊ ने कहा था अब्दाली से बचेंगे तो और भी लड़ेंगे। लेकिन यहां पर संघर्ष जारी है टीम बुरदुल का, और उस संघर्ष को पूरा करने के लिए आ चुके हैं योगेश पाटिल। गेंदबाजी काफी अच्छी हो रही है रिडगर की। देखिए कारपेट के सहारे नहीं, हवाई बातें करते हुए, लेकिन 4 आया, मजा आया। 3 गेंदे अब 17 रन, 3 छक्के, कंपल्सरी चेसिंग। इस गेंद के ऊपर 1 आएगा ना 1, तो गेंदबाज का प्रेशर बढ़ेगा, और इस फील्डर का भी जिसने 4 छोड़े हैं, 1 आना ही चाहिए मेरे ख्याल से। मैच का रिजल्ट चाहे कोई भी हो, लेकिन 1 छक्का बल्लेबाज द्वारा आना ही चाहिए, मजा आएगा। देखिए कोशिश जारी थी, बाउंड्री आई, लेकिन अभी भी 2 गेंदे और 13 रनों की जरूरत। कंपल्सरी चेसिंग इस प्रतियोगिता का नियम है। देखिए वो पहला जो 4 गया, उसके बाद अगर 6 आता तो और मजा आता, लेकिन फिर भी कहानी में ट्विस्ट होगा जरूर। 2 गेंदे 13 रनों की जरूरत। गेंदबाज के मन में भी दुविधा जरूर है, कहीं मैं व्हाइट बॉल या नो बॉल ना डाल बैठूं। क्या ये अच्छे होगा? और इसी के साथ देखिए बच्ची कुछ आशाएं समाप्त हो चुकी है। स्टिकर पे लगी गेंद, बल्लेबाज ने अपने नॉन स्ट्राइकर एंड के साथी को समझाया, भाई अगर स्टिकर पर नहीं लगती तो सीधा जाती मिड विकेट बाउंड्री के बाहर। डोंगराच्या आड लय भारी सजलाय रे आमचा श्रीमलंगड आकाशाला तो जाऊन मलंगड। गेलाय रे. और उसी मलंगड के ऊपर जब आंदोलन हुआ था, वहां से शायद और उसी आंदोलन के बाद आनंद दिघे साहब को पूरी ठाणे की जनता ये कहने लगी धर्मवीर। तो उसाड़ने के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए